संशोधन हा एक विचार आहे. संशोधनासाठी माझ्या मते कोणतंही बॅकग्राऊंड असावं किंवा प्रयोगशाळा असावी, या सर्व गोष्टींचा आवश्यकता नाही, तर प्रदीर्घ अतिशय मोठ्या प्रमाणात अशा इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. हे संशोधन आजच्या जगामध्ये जर पुढे यायचं असेल तर माझ्या मते 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे आवड, दुसरं म्हणजे पैसा आणि तिसरं म्हणजे मार्गदर्शन, गुरु. या सर्वांची याविषयी आपण बोलूयाच, पण त्या अगोदर मी माझं स्वतःविषयी सांगतो की माझं नाव सचिन देशमुख. मी खुसगाव तालुका तासगाव या गावचा रहिवासी आहे आणि माझं पूर्णपणे बालपण हे शिवडोण या गावी झालं, तालुका कवठेमहांकाळ, जिल्हा सांगली. आणि सध्याला मी कोर ऑफ सिग्नल इंडियन आर्मी मध्ये सर्व्हिस करतोय, देशाची सेवा करतोय. आता हे संबंधाचे सर्व गणित हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला कसा? खरं सांगायचं म्हणजे ह्या सर्वाचा एक अतिशय मॅजिकली इतिहास आहे. ह्या सर्व ही जी संशोधन बुद्धी माझ्या डोक्यामध्ये येण्या पाठीमागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे आमचे आजोबा. यांच्याबरोबर मी भरपूर प्रयोग केलेले आहेत. ज्या पद्धतीनं आपल्या घरातील मेन लाईनद्वारे छोटासा बल्ब किंवा छोटीशी मोटर लावणे, उत्तर तुम्हाला माहितीच असेल की त्यानंतर आवाज यायचा, अशा पद्धतीने मी 2-3 शॉक्स खाल्लेले आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे, परंतु त्यांनी कधीच ह्या गोष्टीला मना केलेला नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या आई, की जी अभ्यासवृत्ती क्रिएट होण्यासाठी कारणीभूत ठरली. आम्ही ज्यावेळी आईसमोर म्हणायचो की रात्रीचा आम्हाला अभ्यासासाठी 1 किंवा 2 वाजता उठवा, त्यावेळी 15 मिनिटं पहिल्यांदा उठून ते चहा वगैरे बनवत होती. आणि त्यानंतर चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही पुन्हा अर्धा तासानंतर अभ्यास करून पुन्हा झोपी जायचो. पण ती पुन्हा परिस्थितीचा अहसास झाला आणि आम्ही अभ्यासामध्ये गुरफटून गेलो. पण गुरफटत असताना आम्ही पूर्णपणे आम्हाला काही म्हणजे परीक्षेतील मार्क हा म्हणजे आमच्या अभ्यासाचा कधीच पाठ नव्हता. आम्हाला जो अभ्यास आम्ही केला तो अभ्यास हा एक विचार, म्हणजे काहीतरी करायचं किंवा ह्याचा मेन अर्थ काय आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही तो अभ्यास केला. आयुष्यात अनेक अपडाऊन होत गेले आणि आमची 10वी झाली, 12वी झाली आणि 12वी नंतर एक अतिशय जीवनामध्ये फार मोठा भूकंप झाला. आमचं ध्येय होतं की काहीतरी इंजिनियर बनण्याचं, परंतु सर्वच ओल्यात झालं. ना इंजिनियर बनू शकलो, ना BSc करू शकलो, ना BA करू शकलो. ITI ला ऍडमिशन घ्यावं लागलं चांगली या ठिकाणी. सर्वच ठिकाणी अंधकार होता आणि हा अंधकार असताना आम्हाला पुढं काय करायचं हा कोणताच कन्सेप्ट पुढे नव्हता. आणि अशा या परिस्थितीमध्ये हा संशोधनाचा भाग आमच्या डोक्यामध्ये आला कसा हे आपण पाहूया. पण त्या अगोदर आपण ह्या संशोधनामध्ये असलेले पायाभूत गुणधर्म म्हणजे बेसिक कन्सेप्ट ह्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. चला मग. तर आता आपण संबंधाचे सर्व गणित, एक संबंध गणित पद्धती या पुस्तकामधील बेसिक कन्सेप्टचा आढावा घेऊया. सांगण्याचा मुद्दा हा आहे की या पुस्तकामध्ये सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो साइड मेजरमेंट. तर साइड मेजरमेंट काय आहे? तर साइड मेजरमेंटची संकल्पना सांगतो. इफ साइड्स ऑफ एनी जॉमेट्रिकल फिगर आर इन right angled with each other, then those sides are considering one of the parallel and equal sides. After adding them, the addition is the side measurement. मी साइड मेजरमेंटचा कन्सेप्ट पुढे सांगतो. त्यामध्ये आता महत्त्वाचा थोडक्यात सांगण्याचा भाग म्हणजे राईट अँगल साइड मेजरमेंट ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज B1 plus H1. Side measurement of rectangle L1 plus B1. Side measurement of cuboid L1 plus B1 plus H1. आता important points of square rectangle relation. Inside, area is explained as A, perimeter is P, and side measurement is
b variables. For explanation of square and rectangle relation, following letters are used: area of square ABCD, area perimeter of square ABCD, side measurement बाजू माप of square ABCD, area of rectangle PQRS, perimeter of rectangle PQRS, side measurement of rectangle PQRS. For explanation of cube and cuboid relation, following variables are used: cuboid, E for cuboid, G for cube, G means घन, G for cube, V for volume, उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ U, U for vertical surface area, एकूण पृष्ठफळ A, A for total surface area, बाजूमाप B, B for side measurement. For explanation of cube and cuboid relation, following letters are used: volume of घन ABCD, volume of घन cube ABCD, volume of इष्टिकाचिती PQRS, volume of cuboid PQRS, उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ of घन ABCD, vertical surface area of cube ABCD, एकूण पृष्ठफळ of घन ABCD, total surface area of cube ABCD, उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ of इष्टिकाचिती PQRS, vertical surface area of cuboid PQRS, एकूण पृष्ठफळ of इष्टिकाचिती PQRS, total surface area of cuboid PQRS, बाजूमाप of इष्टिकाचिती PQRS, side measurement of cuboid PQRS. अशा पद्धतीनं आपण हे सर्व काही कन्सेप्ट नवीन पद्धतीनं एक्सप्लेन केलेले आहेत आणि ह्या कन्सेप्टचा आधार हा यामध्ये पुढील येणाऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण स्क्वेअर, रेक्टँगल याविषयी अशा पद्धतीनं आपण एक्सप्लेनेशन करतो, परंतु ह्या प्रकरणामध्ये आपण नव्या पद्धतीनं क्यूबाइड, क्यूब म्हणजेच इष्टिकाचिती, घन हे अशा पद्धतीनं आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आणि यामध्ये क्यूबाइड हे इष्टिकाचितीला ई, क्यूबाइड घन, घन फॉर जी, व्हॉल्यूम फी, वर्टिकल सरफेस एरिया उभ्या पृष्ठाचं पृष्ठफळ यू, टोटल सरफेस एरिया एकूण पृष्ठफळ ए, साइड मेजरमेंट बाजूमाप बी, अशा पद्धतीनं मराठी नावांची जी काय फर्स्ट अक्षर आहेत, पहिली अक्षर आहेत, अशा पद्धतीने यूज केलेले आहेत. तर आता पायाभूत गुणधर्म आपण बघूया. आपणाला माहिती आहे की आज आयत, चौरस यासारख्या भौमितिक आकृत्यांचा वापर हा सर्व क्षेत्रामध्ये होतोय. आपण पाहिलेले आहेत आयताचे गुणधर्म, चौरसाचे गुणधर्म, इष्टिकाचितीचे गुणधर्म, त्याचबरोबर घनाचे गुणधर्म, पायथागोरसचं प्रमेय, त्यांचा थेरम की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. आता आपण आयत व चौरस यांच्यामध्ये होणारी त्रिकोणमिती हा बेसिक कन्सेप्ट आपणाला माहीतच आहे. आणि शेवटी आयत, चौरस यांच्या संबंधाचे गुणधर्म, यामध्ये आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळ संबंधाचा गुणधर्म व आयत व चौरस यांच्या परिमिती संबंधाचा गुणधर्म. तर आयत व चौरस यांच्या क्षेत्रफळ संबंधाचा गुणधर्म, जर आयत व चौरस यांची परिमिती समान असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ हे आयताच्या क्षेत्रफळाहून अधिक असते. व दुसरा, आयत व चौरस यांच्या परिमिती संबंधाचे गुणधर्म, जर आयत व चौरस यांचे क्षेत्रफळ समान असेल तर आयताची परिमिती ही चौरसाच्या परिमितीहून अधिक असते. हा गुणधर्म आपल्याला इंटरनेट वगैरे या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो.
किंवा ह्याविषयी गणिताचा उल्लेख आपणाला पाहायला मिळतो. परंतु हे का आहे? क्षेत्रफळ समान असताना त्यांच्या परिमितीवर का परिणाम होतो किंवा परिमिती समान असताना क्षेत्रफळावर का परिणाम होतो? आणि ह्याद्वारे मी पाहिलेलं आहे की आपण जे काही शेतकरी जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करतो, जसे की शेततळे वगैरे, तर ह्या ठिकाणी ह्या गोष्टीचा कन्सेप्ट त्यामुळे येत नाही. तर आपण जे काही सूत्राच्या साहाय्याने जे काही सूत्र मांडलेलं आहे त्याद्वारे हा जो काही संबंध आहे हा आपण पाहिलेला आहे आणि ते आपण प्रकरण नंबर 2 मध्ये सविस्तररित्या पाहूया. हे कन्सेप्ट आतापर्यंत आपल्याला माहीत आहेत. आता इथून पुढे जे काही तर आता आपण बाजूमाप म्हणजेच साईड मेजरमेंट या कन्सेप्टविषयी की जो अतिशय महत्त्वाचा आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया. बाजूमाप म्हणजे एखाद्या भौमितिक आकृतीमधील बाजू जर काटकोन करणाऱ्या असतील तर त्या बाजू किंवा त्यांना समांतर व एकरूप असणाऱ्या बाजूपैकी एक बाजू विचारात घेऊन त्यांची केली जाणारी बेरीज म्हणजे बाजूमाप होय. आता बाजूमाप नेमकं आहे काय? आता समजा चौकोनाच्या किंवा आयताच्या चारी बाजूंची बेरीज म्हणजे आपण परिमिती म्हणतो. तर लांबी अधिक रुंदी यास काय म्हणावं? समजा आपण त्याला अर्धपरिमिती म्हणली. तर आता आपण त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज ही परिमिती म्हणली तर पाया अधिक उंची यास काय म्हणावं? किंवा इष्टिकाची ती म्हणजेच क्युबाईडच्या लांबी अधिक रुंदी अधिक उंची यांच्या बेरजेस काय म्हणावं? आणि ह्या कन्सेप्टचा वापर किंवा ह्या कन्सेप्टचा उपयोग हा या रिलेशन मॅथमॅटिक्स संबंधाचे सर्व गणित या पुस्तकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि म्हणून ह्या कन्सेप्टची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे. तर बाजूमाप म्हणजे कोणत्याही भौमितिक आकृतीमधील जर बाजू जर काटकोन करणार असतील तर त्या बाजू म्हणजे B1 + H1 किंवा त्यांना समांतर व एकरूप म्हणजे इथं आयताला ही समांतर आहे आणि एकरूप आहे म्हणून त्या आणि ह्याला रुंदीला PQ ही समांतर आहे व एकरूप आहे म्हणून या ठिकाणी फक्त L1 आणि B1 चाच विचार होईल. किंवा ह्या ठिकाणी L1 ला ह्या चारी बाजू समांतर एकरूप आहेत, B1 ला ह्या चारी बाजू समांतर व एकरूप आहेत व H1 किंवा H ला ह्या चारी बाजू समांतर व एकरूप आहे म्हणून फक्त ह्यांचाच विचार होईल. L1 + B1 + H1 ह्यांचा विचार करून त्यांची केली जाणारी बेरीज म्हणजे इष्टिकाच्या बाबतीत L1 + B1 + H1, आयताच्या बाबतीत L1 + B1 व काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत B1 + H1 किंवा B + H बेस प्लस हाईट यांना आपण काय म्हणतो? साईड मेजरमेंट. आता पुढील कन्सेप्टकडे जाऊ. आयत व चौरस संबंधाचे संबंध सूत्र. तर आयत आणि चौरस यांच्यामध्ये सूत्राच्या सहाय्याने जो काही आपण रिलेशन मांडलेला आहे तर ते रिलेशन आपण ह्या आयत व चौरस संबंध सूत्राचा आधार घेऊन मांडलेला आहे की जे आहे K = L1 + B1 भागिले 2 - B1 आणि ब्रॅकेटचा वर्ग आणि त्याचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण अशा पद्धतीने दिलेलं आहे. तसेच आयत व चौरस यांचे परिमिती संबंध सूत्र त्यांच्यामध्ये असलेले जे काही रिलेशन आहे ते रिलेशन या ठिकाणी एक्सप्लेन करताना आपण V अक्षराचा वापर करतो आणि ते आहे 1/2 V = 1/2 (n² + 1 भागिले n ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आयत चौरस परिमितीची गुणोत्तर त्यामध्ये आयत चौरस लांबीचे गुणोत्तर आपण या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आयत चौरस रुंदीचे गुणोत्तर तेही या ठिकाणी एक्सप्लेन केले आहे व आयत व चौरस परिमितीचे गुणोत्तर जे काय आहे ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आयताच्या वर्ग समीकरणाच्या बाबी ह्या ठिकाणी थोडक्यात दिलेलं आहे त्याचं आपण डिस्क्रिप्शन प्रकरण नंबर 3 मध्ये पाहणार आहोत. इष्टिकाचिती व घन यांच्या संबंधातील महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये या ठिकाणी इष्टिकाचिती आपण पाहिलेलं आहे की इष्टिकाचिती हे E अक्षराने, घन हे G अक्षराने, घनफळ हे V अक्षराने, उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ U अक्षराने, एकूण पृष्ठफळ A अक्षराने व बाजूमाप B अक्षराने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता या ठिकाणी यांच्या सांकेतिक चिन्हाचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे तर घन ABCD चे घनफळ हे या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ क्यूब ABCD, इष्टिकाचिती PQRS चे घनफळ हे व्हॉल्यूम ऑफ क्युबाईड PQRS, घन ABCD चे उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ हे
वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्यूब ABCD, घन ABCDचे एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब ABCD, इस्टिकाचे PQRS उभ्या पृष्ठाचे पृष्ठफळ, वर्टिकल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड PQRS, इस्टिकाचे PQRS एकूण पृष्ठफळ, टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबाइड PQRS, इस्टिकाचे PQRS बाजूमाप, साइड मेजरमेंट ऑफ इस्टिकाचे क्युबाइड PQRS. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. आता इस्टिकाची व घन यांचे घनफळ स्थिरांक या ठिकाणी आपण एक्सप्लेन केलेले आहे. त्यामध्ये झेड आणि ते झेड या अक्षराने दर्शवलं आहे आणि झेड इज इक्वल टू L1 इन ब्रॅकेट L1 इंटू B1 इन ब्रॅकेट H मायनस H1 अँड बोथ ब्रॅकेट आर कम्प्लीट इथं. इस्टिकाची व घन पृष्ठफळ स्थिरांक हा y अक्षराने दर्शवलेला आहे आणि y बरोबर 4 इन ब्रॅकेट L1 इंटू B1 मायनस H1 स्क्वेअर रूट L1 इंटू B1 ब्रॅकेट कम्प्लीट. अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. त्रिकोणमितीय संबंध. तर त्रिकोणाचा उल्लेख हा या ठिकाणी या पुस्तकामध्ये प्रकरण नंबर 6, 7, 8 आणि 9 या प्रकरणामध्ये होतो. तर त्या ठिकाणी जे काही 3 त्रिकोण यूज केलेले आहेत ते आहेत, जो काही 45, 45, 90 अंश मापाचा त्रिकोण यूज केला आहे तो आहे त्रिकोण ABC, की ज्याची बाजू L व कर्ण X आहे. दुसरा त्रिकोण यूज केलेला आहे की जो θ1, θ1 डॅश आणि 90, की जो आपण PQR म्हणतो, त्याचा बेस किंवा पाया B1 आहे व उंची H1 आहे व कर्ण Y मानला गेलेला आहे. आणि तिसरा त्रिकोण आहे की जो θ2, θ2 डॅश आणि 90 या मापाचा आहे, की जो आपण त्रिकोण LMN म्हणतो आणि त्याचा पाया B2 आणि उंची H2 आणि त्याचा कर्ण Z मानला गेलेला आहे. आणि हे चारही प्रकरणामध्ये म्हणजे प्रकरण नंबर 6, 7, 8 आणि 9 या प्रकरणामध्ये अशा पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत. तसेच आयताप्रमाणे काटकोन त्रिकोणाच्या वर्गसमीकरणाच्या बाबी ह्या आपण प्रकरण नंबर 7 मध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व काही पायाभूत गुणधर्म आपण पाहिलेले आहेत आणि ह्या पायाभूत गुणधर्मांचा वापर हा या संबंधाचे सर्व गणित या पुस्तकामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हे कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर पुढील बाबी समजणं हे अतिशय सोपं आहे. आणि आता आपण त्याकडे वाटचाल करूया.